हॅलो फ्रेंड्स, आज मी ॲपल पुडिंग बनवत आहे। हे आपण हेल्दी प्रकारे बनवूया। यामध्ये मी कोणत्याही शुगरचा वापर करणार नाही आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 ते 5 चमच सब्जा घेतलेला आहे। त्याला मी दुधामध्ये भिजवून ठेवत आहे। हे मी पुडिंग बनवायच्या आधी 2 तासाच्या आधी भिजवून ठेवलेला आहे। हे तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून ठेवू शकता। याला मी झाकून ठेवून देत आहे। या वेळेलाच मी 10-12 काजू आणि 10-12 बदाम हे पण भिजवून घेतले। बघा, सब्जा या प्रकारे फुगलेला आहे आणि इथे मी डेट्स घेतलेले आहे 6 ते 7। काजू आणि बदाम पण भिजवलेला घेतलेला आहे आणि इथे 3 ॲपल घेतलेले आहे। याला मी वरचा साल काढून घेतलेला आहे आणि त्याला बारीक कापून घेतला। त्यातल्या बिया वगैरे काढलेल्या आहे मी। याचे 4 ते 5 ग्लास अशी ॲपल पुडिंग बनते। तर इथे मी ॲपल घातलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स घातलेले आहे आणि त्यामध्ये मी वेलचीचे 1-2 दाणे घातले आहे। हे घालून मी पूर्ण बारीक करून घेत आहे। छान असं बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची। यामध्ये तुम्ही सब्जा पण घालू शकता, पण मी याची लेयरिंग करत आहे या प्रकारे पुडिंगची, त्यासाठी मी सब्जा बारीक केलेला नाही आहे। तर तुम्ही थोडा घालून सुद्धा बारीक करू शकता। यावरती पहिले खाली मी सब्जा टाकलेला आहे, त्यानंतर ॲपलची प्युरी घातलेली आहे, त्यानंतर पुन्हा सब्जा घातलेला आहे, नंतर ॲपलची प्युरी घातली आहे, नंतर सब्जा घातलेला आहे। बघा, या प्रकारे मी याच्या लेयरिंग करत आहे आणि वरून ॲपलची प्युरी घातलेली आहे मी इथे। याला छान बारीक करून घेतलेला आहे। बघा, या प्रकारे किती मस्त अशी ॲपल पुडिंग बनलेली आहे। आणि यावरती गोड म्हणून आपण हनी घालू शकतो। इथे मी हनीचा वापर केलेला आहे। बघा, आता मी इथे तुम्हाला हनी घालून दाखवणार आहे। बघा, या प्रकारे घरच्या घरी हेल्दी प्रकारे ॲपल पुडिंग बनवून तयार आहे। या प्रकारे तुम्ही वेगळ्या कोणत्या पण फ्रूटची ॲपल पुडिंग बनवू शकता। इथे मी स्वीटनेससाठी हनी घालत आहे। या ठिकाणी तुम्हाला गोड नको असेल तर तुम्ही हनी स्किप करू शकता। इथे मी हनी घातलेला आहे, त्याच्यामुळे छान गोड अशी चव येणार। 2 चमच हनी घालत आहे मी इथे, त्याच्यामुळे छान अशी चव येईल पुडिंगला। चवीला खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी तयार आहे। तुम्ही पण ॲपल पुडिंग तयार करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडणार। घरच्या घरी हेल्दी असं ॲपल पुडिंग तयार होते। तर आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।